बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय दिवसभरातल्या अतिशय महत्त्वाच्या बातमीने। मुख्यमंत्र्यांसोबत आरक्षणाबाबत बैठक सकारात्मक झाली आहे। तातडीने मागण्या मान्य करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर संभाजी राजे यांनी दिली आहे। मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकमध्ये 21 जून रोजीचं नियोजित आंदोलन होणार आहे आणि यावेळी आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचे देखील राजे म्हणाले। तर मूक आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलंय। पुण्यात सारथीच्या कार्यालयात निधीबाबत शनिवारी बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे। याबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे। इयत्ता 10वीच्या मूल्यमापनाची संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे अर्ज पाठवला होता। सदर प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे। तर राज्याकडे ओबीसींचा डेटा नाही, त्यामुळे आरक्षण बरखास्त झालंय। हा डेटा केंद्राकडे आहे, तो राज्य सरकारकडे नसल्याने न्यायालयात भांडण्यासाठी राज्य कमी पडलंय, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी नाशकात दिली आहे। प्रशांत किशोर यांनी मागच्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतली होती। या भेटीनंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। या भेटीबाबत सुप्रिया सुळेंनी प्रशांत किशोर यांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं। त्यावेळी मी तिथे होतो अशी माहिती बारामतीतील पत्रकारांना देण्यात आली होती। मात्र आता मी त्या भेटीत नव्हते, त्या मीटिंगमध्ये काय झालं ते मला माहीत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी इंदापुरात म्हटलंय। मुंबईतील कारमायकल रोड प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएनं अटक केली आहे। त्यांनी एनआयए कोर्टात हजर केलं असता 28 जूनपर्यंत कोठडी देण्यात आली आहे। तर मनसुख हिरण हत्ये प्रकरणात त्यांचा हात असल्याचा दावा एनआयएनं कोर्टात केला आहे। शर्मांच्या वकिलानं सर्व आरोप फेटाळलेत। प्रदीप शर्मा सोबतच मनीष सोनी, सतीश त्रिभुतकर या दोघांना अटक केली आहे। मनसुख हिरण हत्ये प्रकरणी प्रदीप शर्मा आणि 2 अशा एकूण 3 अटक करण्यात आली आहे। तर BHR घोटाळ्याप्रकरणी जे अटक झाली ती सगळेच माझे निकटवर्तीय आहेत। नियमाप्रमाणे काय असेल ते चौकशी करण्यात येईल, नियमाप्रमाणे चौकशी होत राहील, असं महाजन यांनी म्हटलंय। भाजपा किसान मोर्चाला दणका बसलेला आहे। फळबाग विमाचा पुढील 2 वर्षांचा करार रद्द करण्यात आला असून 2019च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात अशी मागणी डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने हवामानावर आधारित फळबाग विमा योजनेचे हवामानाचे निकष बदलून विमा कंपन्यांसोबत 2020 ते 2022 पर्यंत 3 वर्षाचा करार केला होता। या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही, फक्त कंपन्या मालामाल झाल्या। भारतीय जनता पक्ष विकास मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली असल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलंय। तर दूध दरवाढीसाठी किसान सभेने आज आंदोलनाची हाक दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शनं केलेली आहेत। अकोले या ठिकाणी किसान सभेचे अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तहसील कार्यालयाच्या गेटवर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। दुधाला 35 रुपये दर द्या, दुधाला हमी भाव द्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। धुळे शहरातील नगाव बारीजवळ मुंबई आग्रा मार्ग रोखत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षण बचावचा नारा दिलेला आहे। यावेळी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचं आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे वाशिम शहरातील अकोले नांदेड या महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या आंदोलनामुळे 1 तास वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलनावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। तर अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का देत माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। 19 जून रोजी मुंबई येथील टिळक भवनात त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती सुनील देशमुख यांनी दिली आहे। तर अकोला शहरातील डाबकी रोड हद्दीत आज खळबळजनक घटना घडली आहे। भौरद येथील एका इसमाने चक्क पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची शासकीय गाडीची तोडफोड केली आहे। मिळालेल्या माहितीवरून
ढगादेवी येथील रहिवासी गोवर्धन वानखडे हे भौरद येथे लग्न समारंभासाठी दुचाकीने आले होते। गोवर्धन वानखडे यांनी याच भागात राहणाऱ्या एका इसमाला लग्न समारंभाच्या ठिकाणाचा पत्ता विचारला असता त्या इसमाने तुम्ही पोलीस आहात का असं विचारत चक्क गोवर्धन वानखडे यांच्या दुचाकीचा कुऱ्हाडीने तोडफोड केली होती आणि त्या रागातूनच त्यांनी हे कृत्य केलंय। पोलीस असल्याचा बनाव करून एका मेडिकल चालकाचं अपहरण करणाऱ्या टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। अशोक अग्रवाल असं मेडिकल चालकाचं नाव आहे आणि त्याच्या अपहरणाचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। कर्नाटक राज्यातील गुलबर्गा इथून म्युकरमायकोसिस रोगावरील इंजेक्शन आणून ते इंजेक्शन पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीररित्या विकणाऱ्या 2 आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे। या 2 आरोपींकडून वाकड पोलिसांनी 1,44,000 किमतीचे 22 इंजेक्शन्स जप्त केले। पिंपरी चिंचवड शहरात येऊन एटीएम फोडून चोरी करणाऱ्या हरियाणा येथील टोळीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे। हरियाणा या ठिकाणी जाऊन भोसरी पोलिसांच्या पथकाने एटीएम फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपींना अटक केली आहे। मुजोर संस्था चालकाची गुंडगिरी बीडमध्ये पाहायला मिळाली आहे। शिक्षकांच्या कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये उघडकीस आलाय। सतीश बळीराम जाधव असं पीडित शिक्षकाचं नाव आहे। यात शिक्षक आणि संस्था चालक यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। अर्वाच्य भाषेत आई बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे। तसंच तुझे 10 लाख रुपये घेऊन जा असं सांगितल्यानं शिक्षक कुटुंब दहशतीखाली आहे। 19 वर्ष सेवा दिलेला हा शिक्षक या संस्था चालकाच्या धमकीने अक्षरशः ढसाढसा रडलाय। मला न्याय द्या अशी मागणी त्याने केली आहे। या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात मुजोर संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात दिवसभरात 9,890 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 236 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 5,890 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। शिवभोजन योजनेतील अनेक लाभार्थ्यांनी खोटी कागदपत्र जोडून शिवभोजन केंद्र लाटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। काही लाभार्थ्यांनी खोटी अनुभव पत्र दिली आहेत तर काही लाभार्थ्यांनी बनावट भाडे करार पत्र जोडलंय। असं असताना देखील मंत्र्यांच्या आमदारांच्या शिफारस पत्राने त्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे। काही लाभार्थ्यांनी तर पती पत्नी मुलाच्या नावाने वेगवेगळ्या संस्था दाखवून एकाच घरी 4 केंद्र मिळवली आहेत। माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील खासगी शाळांनी यंदा फी वाढ करू नये असे आदेश बुलडाणा शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत। मागील 1.5 वर्षांपासून कोरोनाने सर्वांचंच कंबरडं मोडलंय, त्यामुळे प्रत्येक जण आर्थिक संकटाला सामोरं जात आहे। 28 जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे खासगी शाळा फी वाढवण्याच्या तयारीत असून पालकांकडे या फीची एकरकमी मागणी करत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्गाची झालेली दैना विशेष निधीतून दूर करण्यात आली होती। कोपरगाव ते अहमदनगर या 100 किलोमीटर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची 10 कोटी निधीतून डागडुजी करण्यात आली आहे। 15 दिवसांपूर्वीच काम पूर्ण झालंय, मात्र पहिल्या पावसातच रस्त्याचं वाभाडं निघालंय। अनेक ठिकाणी झालेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याने रस्ता उखडलेला आहे, त्यामुळे बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। वारीच्या 125 वर्षांच्या परंपरेला खंड पडू देऊ नये असंही त्यांनी पत्रात म्हटलंय। तसंच ट्विट करत देखील त्यांनी ही मागणी केली। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। जिल्ह्यातील तब्बल 58 बंधारे पाण्याखाली गेल्याने काही गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। गडहिंग्लज चंदगड हा राज्यमार्ग बंद झाला असून कोल्हापूर गारगोटी हा राज्यमार्गही बंद झाला। रायगडमध्ये तुफान पाऊस झालाय। रोहा, कोलाड, नागोठणे, पाली या ठिकाणी पाऊस पडतोय। जिल्ह्यातील कुंडलिका, आंबा आणि अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसतंय। रोह्यात कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीच्या वरती आली आहे। मासेमारीसाठी किंवा पोहण्यासाठी कोणीही जाऊ नये असं प्रशासनाने आवाहन केलंय। तर
धुळे शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे धुळे शहरासह परिसरात गारवा निर्माण झालाय। दरम्यान जिल्ह्यात अद्यापही ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही। आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिवाय शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा। घरातून केवळ अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा आणि मास्क लावायला विसरू नका। स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।